तर मित्रांनो, आज आपण दुसऱ्या एका महान संताविषयीचं चित्र पाहणार आहोत. हा संत आहे हवाई बेटावरील संत डेमियन. कदाचित संत डेमियनचं नाव आपण ऐकलं असेल, परंतु त्याला मोलोकाय येथील डेमियन असंही म्हणतात. आणि प्रिय मित्रांनो, ह्या माणसाविषयीचं एक फार मोठं रहस्य आपण पाहणार आहोत. ते म्हणजेच की तो स्वतः 7 भावंडापैकी एक होता आणि त्याचं नाव योसेफ होतं. सुरुवातीला त्याचं नाव डेमियन नव्हतं, परंतु त्याचे जे भाऊ होते ते सगळे एक होते. त्यांचं एकमेकावर खूप प्रेम होतं. कौटुंबिक जीवन ते जगत होते आणि विशेष करून त्यांचे वडील बंधू होते ते देखील समर्पित जीवन जगण्यासाठी सेमिनारमध्ये जाऊन धर्मगुरू झालेले होते. आणि माझ्या प्रिय बंधूंनो, त्यांची जागा जमीन खूप असल्याकारणाने वडिलांना मदत करण्यासाठीच डेमियन स्वतः त्याच्यामध्ये शिरला आणि त्याने खूप मदत केली. विशेष करून अगदी वयाच्या 13व्या वर्षापर्यंत त्याने शाळा केली आणि नंतर भाऊ सेमिनारीमध्ये गेला. दुसरी मुलं देखील शाळेमध्ये गुंतली गेली होती. त्यामुळे ह्याने शाळा सोडली आणि वडिलांना आपल्या जमिनीमध्ये मदत करण्यासाठी तो घरामध्येच वाडीमध्ये कार्य करू लागला. आणि माझ्या प्रियबंधूंनो, ही सगळी शाळा सोडताना विशेष करून त्याच्या मनामध्ये सुद्धा विचार आला की आपण देखील शिकावं, आपण देखील मोठं व्हावं. परंतु स्वतःच्या जीवनामध्ये वडिलांना महत्त्व देण्याचं त्याने ठरवलेलं होतं आणि म्हणून वडिलांना सहकार्य करण्यासाठी आणि भावाला त्यांच्या शिक्षणामध्ये मदत करण्यासाठी तो पुढे आला. माझ्या प्रिय मित्रांनो, तो वयात आल्यानंतर मात्र त्याने ठरवलं की आपण देखील मोठ्या भावाप्रमाणे धर्मगुरू होऊन परमेश्वराच्या कार्यामध्ये आपण सहभागी व्हावं. म्हणून त्याने जीसस अँड मेरी संस्थेमध्ये तो गेला आणि त्या ठिकाणी जेव्हा तो सहभागी झाला तेव्हा त्याने स्वतःचं नाव डेमियन ठेवलं. 1864 साली माझ्या प्रिय मित्रांनो, त्याचा जो मोठा भाऊ होता तो हवाईमध्ये कार्य करीत होता. परंतु काही आजारामुळे तो तेथून घरी परत आला आणि त्याचा आजारावरती त्याची सेवा शुश्रूषा सुरू झाली. परंतु त्यावेळेला डेमियनने ठरवलं की मी देखील त्या ठिकाणी जाईन. आता डेमियन हा शिकलेला नव्हता. 13व्या वर्षी त्याने शाळा सोडली, म्हणजे फार तर त्या 4थी 5वीमध्ये किंवा 6वीमध्ये असेल. मग ह्याचं पुढचं शिक्षण हे अपुरं असल्याकारणाने तो धर्मगुरू होणे शक्य नव्हतं. पण तसा तो हुशार होता किंवा तो व्यवहारी होता आणि प्रार्थनेमध्ये किंवा धार्मिक कार्यामध्ये सुद्धा तो तरबेज होता. म्हणून त्याने ठरवलं की आपण अभ्यास करू. ह्या दृष्टिकोनातून त्याने आपला जो मोठा भाऊ होता त्याच्याकडे जाऊन तो लॅटिन वगैरे शिकला आणि तेथून वाचायला शिकला. त्याची बुद्धिमत्तासुद्धा तितकीच तल्लख होती आणि त्यानुसार त्याने ठरवलं की आपण प्रार्थनेद्वारे प्रभू येशूवरती प्रेम करायचं आणि त्याद्वारे धर्मगुरू व्हायचंच हे त्याने ठरवल्यामुळे त्याला एकंदरीत त्यांच्या सुपिरियरने पाहिलं की हा मुलगा शिकू शकतो, पण त्याला शालेय शिक्षण देण्यासाठी मदत करण्यात आली आणि त्यानंतर तो पुढे लॅटिन शिकल्यामुळे किंवा त्याची प्रार्थनामय जीवन चांगलं असल्याकारणाने आणि तो थोडंसं तळमळीने कार्य करण्याच्या दृष्टिकोनातून त्याची तळमळ त्यांनी पाहिली आणि त्याला धर्मगुरू करण्यात आलं. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, की जवळजवळ मार्च 1864 साली तो हवाईमध्ये गेला आणि त्या ठिकाणी तो कार्य करू लागला. कार्य करता करता त्या ठिकाणीच एक सरकारी
एक रुग्णालय आलं आणि त्या रुग्णालयामध्ये त्याने जे अस्पृश्य लोक ज्यांना टाकून दिलेलं होतं, असे जे कुष्ठरोगी होते, ह्या कुष्ठरोग्यांचा एक दवाखाना त्याने तिथे पाहिला, त्या ठिकाणी काम करायला सुरुवात केली. विशेषतः त्याला असं वाटत होतं की माझं जीवन मी ह्या कुष्ठरोग्यांसाठी, जे आंधळे आहेत, डोळे आहेत, पांगळ्या आहेत, ह्या गोरगरिबांनासुद्धा मदत करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून त्याने स्वतःला त्या कार्यासाठी वाहून घेतलं. परंतु जेव्हा त्याने पाहिलं की ह्या कुष्ठरोगाच्या दवाखान्यामध्ये असे काही लोक आहेत की ज्या लोकांमध्ये नीती नाही, धर्म नाही, त्यांच्या मनामध्ये राग आहे आणि ते दारू पितात, दंगामस्ती करतात, रोज भांडणं होतात. मग ह्या लोकांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे अजिबात शिस्त नसल्या कारणाने त्या ठिकाणी जीवन जगणे फार कठीण होतं. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, ह्या वेळेला त्याने ठरवलं होतं की मी ह्याच लोकांमध्ये राहीन. आता कुष्ठरोगी म्हणजे तुम्हाला ठाऊक आहे की आपण त्याला आपल्या घरामध्ये ठेवत नाही, तर कुठे दूर जंगलामध्ये ठेवतो. आणि अनेक जे आज रुग्णालय त्यांचे आश्रम आहेत, त्यांना देखील ते दुसऱ्या लांब अशा रुग्णालयामध्ये किंवा अशा आश्रममध्ये ठेवतात. म्हणून त्यांना जर स्पर्श आपण केला तर आपल्यालासुद्धा हा संसर्गजन्य रोग होईल का, ह्या विचाराने लोक घाबरतात. आणि आपल्याला माहिती आहे की बायबलमध्ये सुद्धा असे प्रसंग आहेत की त्या लोकांना सांगण्यात आलेलं होतं की तुमची सावलीसुद्धा लोकांवर पडता कामा नये, आणि जर पडली तर लोक तुला दगडाने तुम्हाला ठार करतील. म्हणून त्या दृष्टिकोनातून त्याने विचार केला आणि ह्या माणसाला त्या दृष्टिकोनातून मदत केली की ओके, ह्यांची जी नीती आहे ती सुधारण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. मग त्याने त्यांच्यासाठी शाळा उघडली, त्यांच्यासाठी एक देऊळ बांधलं, त्या ठिकाणी त्याने दवाखाना उघडला. काही लोकांची मदत घेऊन त्यांना त्यांची सेवा शुश्रूषा, विशेष करून त्यांच्या जखमा धुवायच्या आणि त्या स्वच्छ करायच्या आणि त्यांना आनंद द्यायचा की तुम्ही केवळ टाकाऊ नाहीत, परमेश्वर तुमच्याबरोबर आहे. आणि परमेश्वराची आवड त्यांच्यामध्ये त्यांनी निर्माण केली आणि त्याद्वारे समाजामध्ये त्या लोकांना महत्त्व कसं प्राप्त होईल ह्या दृष्टिकोनातून त्याने प्रयत्न केले. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, ह्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं की 1863 साली जेबेने जे कार्याची सुरुवात करायची ठरवलेली होती, तर ते त्याने पुढे 8-9 वर्ष पुढे चालवलं. आणि आश्चर्याची गोष्ट की 1885 साली त्याला स्वतःलाच, म्हणजे 2-4 वर्षाने त्याला स्वतःलाच हा रोग जडला. काय झालं की एक दिवस चुकून त्याने आपला पाय गरम पाण्यामध्ये ठेवला आणि त्यामुळे त्या गरम पाण्यात आपल्याला चटका लागतो, तसं त्याला चटकावर लागला नाही. म्हणजेच त्याला जाणवलं की आपल्यालासुद्धा हा रोग जडलेला आहे. मग त्याने तो त्या ठिकाणी गेला. त्या माणसांना त्याने सांगितलं की आता हा रोग मला जडलेला आहे. परंतु त्याने त्या प्रार्थनेच्या जोरावर, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वासामुळे त्याने ते सगळं सहन केलं. पण माझ्या प्रिय मित्रांनो, 1889 साली हा धर्मगुरू म्हणजेच फादर डेमियन हे मरण पावले आणि त्या ठिकाणी त्याला पुरण्यात आलं. त्यानंतर 1936 साली मात्र त्याला त्या ठिकाणून काढलं आणि बेल्जियममध्ये, त्यांचं घर बेल्जियमला होतं, तर बेल्जियम देशामध्ये त्याला नेऊन पुरले. त्यानंतर माझ्या प्रिय मित्रांनो, आपण पाहतो की त्या माणसाविषयीचं लोकांमध्ये एवढं चांगलं मत निर्माण झालं होतं की त्याच्या स्पर्शाने जणू काय सगळ्यांना आनंद झालेला होता तिकडच्या त्या समाजामध्ये आणि विशेषतः ह्या कुष्ठरोग्यामध्ये. म्हणून त्याने त्या ठिकाणी त्याची एक ज्याला मरणाची शताब्दी आपण म्हणतो, तशी मरणाची शताब्दी जाहीर केली आणि ती साजरी करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न केले. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो,
आश्चर्याची गोष्ट अशी की त्याच दिवशी दुसऱ्या एका महान व्यक्तीची सुद्धा मरणाची शताब्दी होती आणि तो माणूस म्हणजे हिटलर, अडॉल्फ हिटलर. आणि त्यावेळेला ह्या माणसाविषयी म्हणजेच डेमियनच्या कार्यक्रमाला जवळजवळ 85,000 लोक होते. परंतु त्या माणसाला समाजामध्ये जे काही डेमियनला स्थान होतं ते अडॉल्फ हिटलरला अजिबात नव्हतं. कारण त्याच्या मृत्यू शताब्दीविषयी कोणी काही बोललं नाही, कोण आलं नाही, कार्यक्रम नाही, काही नाही. उलट त्याच्या नावाने जणू काही लोक शाप देत होते. परंतु डेमियनच्या नावाने इतका आनंद उल्हास होत होता की त्या ठिकाणी सुद्धा एक मॉलेस्री नावाची जी बाई होती तिने मात्र एक सुंदर असं गीत गायलं आणि त्या गीताचं नाव होतं ही टच मी, म्हणजे त्याने मला स्पर्श केला. आणि त्या स्पर्शाने जे काही त्यांच्या लोकांच्या जीवनामध्ये नाविन्य आलं, जीवन आलं, त्याचं गौरव त्या ठिकाणी करत होती. म्हणजे माझ्या प्रिय मित्रांनो, ह्या ठिकाणी सांगायची इच्छा हीच आहे की तो दिवस त्याच्यासाठी मोठा होता, कारण तो रोमने धन्यवादित म्हणून संत ह्या माणसाला फादर डेमियनला जाहीर केलं. आणि त्यानंतर थोड्याच दिवसांमध्ये म्हणजेच एक 8-10 वर्षामध्येच त्याला त्या ठिकाणी संतपद देण्यात आलं. म्हणजे पहा माझ्या प्रिय मित्रांनो, हा मनुष्य 2009 साली संत म्हणून जाहीर झाला. आणि अशा एवढंच की त्याने जे त्या गोरगरीब दीनदुबळे आणि जे कुष्ठरोगी होते त्यांच्यावर जे प्रेम केलं, त्यानं जी माया दाखवली, त्याला देवाचं प्रेम दाखवलं, त्यांच्यामध्ये भक्ती निर्माण केली, त्यांच्यामध्ये नीती निर्माण केली आणि त्याला माणसामध्ये आणलं. आणि त्याच्यात तो राग काही गेला आणि ते स्वच्छंदकरणाने देवाची प्रार्थना करून बरे होऊ लागले. हो माझ्या प्रिय मित्रांनो, या महान कार्याबद्दलच संत डेमियन म्हणून आज समाजामध्ये प्रचलित आहेत आणि त्यांच्याविषयी प्रेम आहे. संपूर्ण बेल्जियम देशामध्ये आणि जगभर त्याचं नाव आहे. त्याच्याविषयी लोक मनामध्ये सांगतात की त्याला भेटावं आणि तिथे कर्माची जुळती म्हणजे त्यांच्या समोरच मला नमस्कार करावा असं वाटतो, असं लोक सांगत आहेत.